जाळं विणलं होतं, कारण यावेळी इनसाइड आउट म्हणजे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पावप्लेच्या षटकामध्ये त्यांनी तैनात केला होता. गोलंदाजी देखील तशीच आउटसाइड द ऑफ स्टंप, त्या पद्धतीने त्याला खेळण्यास भाग पाडलं, म्हणजे ट्रॅप केलं, ते जाळं विणलं होतं. तशा प्रकारची गोलंदाजी देखील त्यांनी केलेली आहे. किरण जर पाहिलं तर अतिशय चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे, हुशार आहे. यस, नक्कीच गोलंदाज देखील त्याच ताकदीचा पाहिजे. म्हणजे तुम्ही जशी फिल्डिंगची सजावट केलेली आहे. लकी नवीन बॅटर यावेळी देखील जर पाहिलं तर हा देखील अतिशय सुंदर चेंडू हाताळायला पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय किरण शिंदे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज P1च्या षटकामध्ये नक्कीच आपल्या बोटाची जादू दाखवतोय. बोटाच्या जादूवरती अक्षरशः फलंदाजाला नाचवण्याचं काम करतोय मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमचा किरण शिंदे. आणि आमच्या असोसिएशनचा तो खजिनदार देखील आहे. अतिशय चांगली भूमिका याच्या माध्यमातून पार पाडते, तंतोतंत आणि पारदर्शक. अप्रतिम बॉल, यष्टीरक्षक पहा, चतुर चित्ता, चपळ चित्ता आहे. नाना सर सांगतात हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सर सांगतात की नक्कीच मी आहे या ठिकाणी. चांगली किपिंग. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. ब्लॉक खोल पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार जर पाहिलं तर खोलवर डब्याचे चेंडू रिलीज करतोय. एखादा आउटसाइड ऑफ स्टंप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी किरण शिंदे याची. यावेळी जर पाहिलं तर नशिबाची साथ मिळत असताना पाहायला मिळते. चेंडू झाडाला थटलेला आहे. तदनंतर चेंडू कॅरम टाईप जर पाहिलं तर कॅरम गत चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला आलेला आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूत एकच सिंगल आले. आता स्ट्राईक वरती अंकुश, चांगला बॅटर आहे अंकुश देखील, याच्यामध्ये क्षमता आहे. यावेळी या चेंडूला फ्लिक केलाय परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम. वैभव याचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्क्वेअर लेग शॉट, स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. किरण शिंदे यांनी अप्रतिम षटक हाताळलं. एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण विकेट. महत्वपूर्ण बॅटर मयूर जो अतिशय चांगली बॅटिंग करतो त्यालाच तंबूच्या आश्रयाला त्यांनी पाठवलं. स्ट्राईकचा खेळाडू, सलामीचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला त्यांनी पाठवलं. नवीन गोलंदाज आलेला तर रुपेश भावके, दुसरा एक अनुभवी खेळाडू रुपेश भावके. आज गावावरून खूप पार्सल खेळाडू मागवलेले आहेत मॅक्स स्पोर्ट्सनी. त्यामध्ये रिया शेख सर फिरकीचे जादूगार आहेत, नानोसर साळुंके सर, आणि त्यानंतर पाहिलं ना अमोल. हे खेळाडू गावावरून खास मागवलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते रुपेश भावके. समोर अंकुश आहे. अंकुशला नक्कीच जबाबदारी आहे या खेळाडूवरती. राऊंड विकेट, पहिला बॉल पाठीमागे, वाईड +1. यावेळी यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झालेली पाहायला मिळते. त्याचं रूपांतर 1 धावेमध्ये 2 धावा नक्कीच मिळाल्या. वाईट आणि पाठीमागे घोषंगी स्वरूपामध्ये 1 धाव. यावेळी जर पाहिलं तर हा खोलवर डब्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी, ब्लॉक खोल पद्धतीचे चेंडू. जास्त धावा या चेंडूवरती आलेल्या नाहीयेत. सिंगल जास्तीचा फरक पडणार नाहीये कारण या टीममध्ये अतिशय चांगले हार्ड हिटर बॅट्समन आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर रुपेश भावके, अमोल आहे, राकेश भावके आहे, किरण देखील अतिशय चांगली बॅटिंग करतो, श्रेयश नायकवडी देखील अतिशय चांगली बॅटिंग करतो. यावेळी अप्रतिम मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती आलाय षटकार. मूर्ती लहान पण कीर्ती महान. बॅट्समन लकीच्या बॅटीतून षटकार आलाय. लकी सांगतोय मी देखील कमी नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून मैदानामध्ये आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. चांगली बॅटिंग लकी याची, अप्रतिम बॅटिंग. हे असे खेळाडू जेव्हा बनतात तेव्हा खूप या ठिकाणी आनंद होतो. रायझिंग स्टार जेव्हा खेळाडू खेळत असतात तेव्हा खूप मजा येते. त्यांचा खेळ पाहण्याची सुवर्ण संधी मिळते. यावेळी देखील अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, लगातारचा दुसरा हो आलाय. यावेळी लॉंग ऑफ
या अगोदर लॉंग ऑन, यानंतर 2 षटकार, तदनंतर लगातारचे 3 डॉट. यस, बॅट्समन सेफ आहे, कारण नवीन नियम आहे सर, हा नवीन नियम आहे. नाना सर, हा नवीन नियम आहे की बॅट्समन जर धावा काढायच्या इराद्याने पुढे गेला तर तुम्ही आउट करू शकता. हा नवीन नियम आहे. धावसंख्या झालेली आहे 19 2 षटकानंतर. काही नवीन नियम ICCचे आलेले आहेत. बॅट्समन शॉट खेळल्यानंतर धावा काढण्यासाठी जर पुढे गेला तर तुम्ही लावू शकता चेंडू. खूप क्रिकेटचे नियम या ठिकाणी बदललेले आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा जर पाहिलं तर विकेट किपर थोडीशी चतुराई दाखवतात, चेंडू काही काळ हातामध्ये ठेवतात, बॅट्समन पॉपिंग रेस सोडतात, तदनंतर यष्ट्या रिमूव्ह करतात, बेल्स रिमूव्ह करतात आणि पंचांच्याकडे दाद मागतात. यावेळी बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. नानस सावंगे सर त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी करणार नाही, कोणतीही चुकी करणार नाही. पाठीमागे अप्रतिम सेल पकडला, बॅटर बाद झाला. नवीन बॅट्समन राज. शेवटचे षटक घेऊन वैभव. वैभव आहे का मंगेश? सॉरी, मंगेश आहे. चांगली गोलंदाजी मंगेशाची. उंच किंवा खेळाडू आहे मंगेश आणि उंचीचा फायदा उचलतोय मंगेश. चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर राज आलेला आहे. आतापर्यंत मॅक्स स्पोर्ट्सनी नक्कीच इम्प्रेस केलंय, विशेषतः गोलंदाज. पहिला गोलंदाज किरण, तदनंतर मंगेशनी देखील इम्प्रेस केलेलं आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर जर पाहिलं तर विकेट. पहिले 2 चेंडू डॉट. त्याचबरोबर बाउंड्री लाईनवरती ती 4 व्हीलर गाडी आहे ना, थोडीशी बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्किंग करा, मी विनंती करतो. बाउंड्री लाईनवरती जी 4 व्हीलर गाडी आहे ना, थोडीशी पुढे घ्यायची. चला मॅच स्पीडअप घ्या. अजून 4 चेंडू बाकी आहेत, या षटकात शिल्लक आहेत. मंगेश छोटंसं रनअप, परंतु उंचीचा फायदा उचलतोय. यावेळी हाफ ट्रॅकर चांगली फेकी पाहायला मिळाली समोर. या चेंडूत एकच सिंगल आलेले आहे. सिंगलने जास्तीचा फरक पडणार नाही मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमला. आतापर्यंत सर्वच गोलंदाजांनी नक्कीच प्रभावित करून सोडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मंगेश तयार. राऊंड विकेट. यावेळी हाफ ट्रॅकर उचललाय आणि निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. कार्तिक सरांचा षटकाराचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण स्पर्धेमध्ये कार्तिक सर आणि जर पाहिलं तर समर्थ सर, हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांची देखील भूमिका खूप महत्त्वाची ठरते. या चेंडूवरती षटकार आलेला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक अंकुशच्या बॅटीतून. चांगला कमबॅक मंगेश याचा. शेवटच्या षटकामध्ये एखादा षटकार येऊ शकतो, कारण क्रिकेट आहे, होत राहतं. गोलंदाजी करणं म्हणजे खूप टफ काम आहे. बाहेरून बोलणं सोपं आहे, आतमध्ये करणं खूप अवघड आहे. यावेळी लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण पहा, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2च धावा या चेंडूवरती आलेल्या पाहायला मिळाल्या. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली. 29 जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 10च्या सरासरीने 30 धावा कराव्या लागतील. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमला माफक आव्हान आहे, परंतु मागाची मॅच देखील 27 धावा करायच्या होता. ती लो स्कोरिंग मॅच. फिल्डिंग करणाऱ्या टीमने डिफेंड केली, अर्थातच कासार शिरंबे या टीमने ती डिफेंड केलेली मॅच होती. अठरा चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. सामना कंपल्सरी चेस आहे. चला काळेवाडी टीम क्षेत्ररक्षण लावा.
शंकर भाऊ कुठं आहेत? चेंडू, 2 चेंडू. रुपेश भाऊ जरा कमिटी मेंबर एक पाठवून द्या. यानंतर नियोजन जरा आम्हाला कळवा. यस, 28 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम 28 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. दोघांच्या माहितीसाठी यस. यानंतर आपण या ठिकाणी 4 टीम सेमीफायनलमध्ये दाखल होतील. त्यांच्या आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. ज्या पहिल्या 2 चिठ्ठ्या लागतील त्यांची मॅच खेळणार आहोत. ज्या 2 राहतील त्यांची त्याच्यानंतर मॅच. म्हणजे या सामन्यामधील जो जिंकेल त्याची देखील चिठ्ठी याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. चला चिठ्ठ्या काढायच्या, 4 चिठ्ठे काढा. कारण ऑलरेडी 2-2 मॅचेस जिंकून रणवीर स्पोर्ट्स पुढे गेलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कासार शिरबे हा संघ देखील 2 राऊंड जिंकलेला आहे. आणि तिसरी टीम म्हणजे येळोबा स्पोर्ट्स येळगाव ही टीम देखील 3 मॅचेस जिंकलेली आहे. आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांच्यामध्ये चिठ्ठ्या टाकणार आहोत. ज्या संघाची पहिली चिठ्ठी लागेल त्याची मॅच होणार आहे. प्रशांत चिठ्ठ्या करा. पहिला बॉल समोरच्या दिशेने, जशा तसं उत्तर. म्हणजे पहिल्या चेंडूवर त्याच ठिकाणी किरण यांनी बाद केला होता मयूरला. आणि यावेळी अप्रतिम तसंच जाळ जर पाहिलं तर जशाच तसं उत्तर. ऍक्शन रिप्ले बरोबर खेळाडू त्याच ठिकाणी उभा होता. जशाच तसं उत्तर पाहायला मिळालं. अप्रतिम. पहिले चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार अमोल झालेला पाहायला मिळाला. ही खासियत आहे. म्हणजे दुपारच्या सत्रानंतर जर पाहिलं ना तर गोलंदाज मॅच डिफेंड करतायत. बॅटर मैदानामध्ये जातो रुपेश भावके. रुपेश आणि राकेश 2 बंधूंची जोडी. स्ट्राईकला मोठा बंधू आहे रुपेश भावके. नॉन स्ट्राईक एंडला राकेश भावके. हार्ड हिटर 2 बंधू. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार केलेला आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आहे राज. राजने राज केलं. लेफ्ट आर्मवरती विकेट. पहिला चेंडू पुश केलाय नक्कीच डिफेन्स केलेला आपल्याला पाहायला मिळाला. राज याची खासियत आहे. ऍक्शन पाहिली थोडीशी आगळी वेगळी त्याची ऍक्शन आहे. ऍक्शनने बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या फलंदाजांना तो बीट करतो. काळीबाडी टीम सातत्याने कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये अतिशय त्यांचं देखील अतिशय सुंदर कार्य आहे. आणि 29 धावसंख्या काढायचे. पहिल्या बॉलवरती बॅटर बाद. दुसरा बॉल डॉट. तिसरा देखील अप्रतिम. बॅटी पासून चेंडू किरकी घेणारा आणि बॅट्समनची देखील फिरकी घेतलेली पाहायला मिळाले. लगातारचे 3 डॉट बॉल. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू डिस्पॅच केला सीमारेषेच्या बाहेर.
यावेळी देखील अप्रतिम बॅकफुट पंच पाहायला मिळाला. बॅकफुट पंच, बडे मंच का बडा खिलाडी उसका नाम है रुपेश भावके, आणि तो सरपंच आहे त्याच्या बॅटीतून आला बॅकफुट पंच, षटकार आणि तदनंतर चौकार. 10 धावसंख्या, म्हणजे पहिल्या षटकामध्ये हव्या होत्या ना ते त्याने केलेलं आहे. यावेळी या चेंडूला फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू 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 अडवलाय, परंतु 2 धावा नक्कीच ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोचली पहिल्या षटकानंतर 12. बारा धावसंख्या आलेली आहे, म्हणजे आपण रन ऑफ इक्वेशन सांगूया. चेंडू शिल्लक आहेत ते 12. 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. कारण खाली सर आहेत नानासू साळुंके सर, आम्ही कॅल्क्युलेशन करायच्या अगोदर त्यांच्या डोक्यामध्ये समीकरण फिरत आहेत. तर यस, रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी संघाचा एक खेळाडू पाठवून द्या, येडोबा स्पोर्ट्स एगाव टीमचा खेळाडू पाठवून द्या, त्याचबरोबर आमच्या श्री गणेश 11चा एक खेळाडू आहे आणि यातील विजेता संघ. महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती अंकुश. अंकुश याला रनावरती अंकुश लावायचं आहे, परंतु समोर जर पाहिलं तर हार्ड हिटर आहे राकेश भावके. मागाशी स्वस्तामध्ये बाद झालाय, पहिल्या चेंडूवरती राकेश मागाशी बाद झालेला आहे. जे संघ जिंकलेले आहेत ना त्याने आता कुठेही जायचं नाही, लगेच मॅचेस आपण खेळवणार आहोत. यामध्ये जर पाहिलं तर आता चिट्ट्यांचा कॉल होतोय. आणि यावेळी देखील पहिल्या चेंडूवरती बाद. पहिल्या 2 चिट्ट्या आपण काढलेल्या आहेत. श्री गणेश कासार सिरंबे विपक्ष पहिला सेमीफायनल मुकाबला येडोबा स्पोर्ट्स येळगाव, पहिली सेमीफायनल मॅच. आणि दुसरी मॅच रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी विपक्ष या संघातील विजेता. लगेच टॉस घेऊन टाका तिकडे खाली. श्री गणेश 11 कासार सिरंबे विपक्ष येळोबा स्पोर्ट्स येळगाव, पहिला सेमीफायनल मुकाबला, दुसरी मॅच रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी. आणि या मॅचमध्ये जो जिंकेल त्या संघासोबत यानंतरची मॅच. मंगेश आलाय 4 क्रमांकावरती मिडल ऑर्डरमध्ये. जबरदस्त मॅच. फुल टॉस, आणि फुल टॉसला फ्लिक केलंय, चेंडू जाऊन पोहोचलेला पाहायला मिळाला सीमा रेषेच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. फ्लिक ऑफ द रिस्ट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. वाव, मंगेश जर पाहिलं तर कॉन्फिडन्स आहे मंगेश याच्याकडे. काय स्ट्रोक, फक्त दिशा दिली. रिस्ट मध्ये ताकद आहे, आणि रिस्ट जर पाहिलं तर पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सुंदर स्ट्रोक. असे स्ट्रोक पाहायला खूप मजा येते, आणि तो स्ट्रोक मंगेश याच्या बॅटीतून आलाय. अंकुश याच्यावरती हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी देखील अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. गॅप भेदून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आग लावत निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. आणि या चौकाराने जर पाहिलं तर सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना मॅक्स स्पोर्ट्स घोगाव करत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या आतापर्यंत 22-22. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील जर पाहिलं तर अतिशय सुंदर स्ट्रोक एक धाव या चेंडूवरती आलेली पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोचली या एका धावेने 23-23. जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. हा जर पाहिलं तर हा व्हाईट बॉल गोलंदाज चुकी करतोय, कारण फलंदाजी अतिशय सुंदर होते, त्यामुळे जर पाहिलं तर गोलंदाजीच्या वरती अतिरिक्त प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, अतिशय सुंदर क्रिकेट. या चेंडूला पुश करून खुश राहण्याचं काम रुपेश यांनी केलेलं पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती ऍड झालेली पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता मंगेश यांनी, परंतु रुपेशने थांबवलंय.
एक्स्ट्रा काही रिस्क घ्यायची गरज नाही. सिंगल डबलने धावसंख्या पूर्ण होऊ शकते. मंगेशला ते सांगतायत. मंगेश शेवटचा चेंडू फेस करतोय, फिनिश करतोय का पाहूया. यस, केलाय फिनिश. अप्रतिम. महेंद्रसिंग धोनी स्टाईल सामना संपवलाय आणि सरळ सेमीफायनल मध्ये धडक. त्यांची गाठ रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी या संघाशी पडलेली आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनल मुकाबला. एका बाजूला जर पाहिलं तर श्री गणेश 11 काझार सिरमे विपक्ष एळोबा स्पोर्ट्स एळगाव. चला टॉस करून घ्या. पहिला सेमीफायनल मुकाबला.